आजपासून आपण पवित्र आठवड्यात प्रवेश करीत आहोत. आजचा रविवार 2 नावाने प्रसिद्ध आहे. पहिलं नाव आहे झावळ्यांचा रविवार आणि दुसरं नाव आहे दुःख सहन रविवार. ह्या रविवारला झावळ्यांचा रविवार म्हटलं जातं, कारण ह्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने जेरुसलेमेमध्ये विजयोत्सवाने प्रवेश केला. त्या घटनेचं ख्रिस्तसभा स्मरण करत असते. झावळ्यांच्या पात्यांना आशीर्वाद दिला जातो, त्या लोकांना वाटल्या जातात आणि मोठ्या मिरवणुकीने चर्चमध्ये प्रवेश केला जातो. ह्याद्वारे एक महत्त्वाचं सत्य ख्रिस्तसभा आपल्या मनावरती बिंबविण्याचा प्रयत्न करत आहे की माणसाने दुःख सहनाला सामोरं जायचं विजयी मुद्रेने, की ह्या दुःख सहनामधून काहीतरी चांगलंच निष्पन्न होणार आहे अशी आशा आणि उमेद माणसाने बाळगायची असते. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील मोठ्या जयोत्सवाने ह्या पवित्र भूमीमध्ये जेरुसलेममध्ये प्रवेश केला. तो प्रवेश करताना त्याने तो गाढवावर बसून केलेला आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की गाढव हे शांतीचं प्रतीक आणि घोडा हे युद्धाचं प्रतीक. प्रभू येशू ख्रिस्त जेरुसलेममध्ये प्रवेश करत आहे. जेरुसलेमसाठी जो हिब्रू शब्द आहे ईर शालाईम, यरुशलेम, त्या शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक अर्थ आहे शांतीची नगरी आणि दुसरा अर्थ आहे की स्वर्गीय नगरी किंवा स्वर्गीय जेरुसलेम. कारण जेरुसलेम हा द्विवचनी शब्द आहे, एकवचनीसुद्धा नाही आणि अनेकवचनीसुद्धा नाही. की ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वी तलावरील जेरुसलेममध्ये विजयोत्सवाने प्रवेश करत आहे, त्याचप्रमाणे नंतर तो स्वर्गीय जेरुसलेममध्ये स्वर्गारोहणाद्वारे मोठ्या विजयाने प्रवेश करणार आहे. ह्या रविवारला दुःख सहन रविवार असं देखील म्हटलं जातं, कारण ह्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाचं वाचन केलं जातं. रविवारच्या वाचनांचं चक्र 3 भागामध्ये विभागलेलं असतं. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष. पहिल्या वर्षी मत्तईच्या शुभवर्तमानातला वृत्तांत वाचला जातो. दुसऱ्या वर्षी संत मार्कच्या शुभवर्तमानातील येशूचं दुःख सहन वाचलं जातं आणि तिसऱ्या वर्षी संत लूकच्या शुभवर्तमानातलं प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन वाचलं जातं. यंदा आपण संत लूकच्या शुभवर्तमानातील प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन वाचत आहोत. आणि ह्या दुःख सहनामध्ये एकूण 4 गोष्टी दडलेल्या आहेत. पहिली गोष्ट गेतशेमाने बागेमधील येशूच्या यातना. केवळ संत लूक आपल्याला 2 गोष्टी सांगतो की ज्या इतर शुभवर्तमानामध्ये नमूद करण्यात आलेल्या नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे येशूचा घाम रक्ताचे मोठमोठाले थेंब भूमीवर पडावेत तशा प्रकारे पडत होता. म्हणजे अतीव यातना, दुःख आणि वेदना प्रभू येशू ख्रिस्त सहन करत होता हे आपल्याला तिथे दर्शविण्यात आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, एक देवदूत त्याला शक्ती देत असताना दिसला. ह्याचा अर्थ भर दुःखामध्ये असताना परमेश्वर माणसाची कधीच साथ सोडत नाही हे त्या ठिकाणी दर्शविण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंतरयामी एक झगडा सुरू होता, त्याचं देखील प्रतिबिंब ह्या दुःखवेदनेमध्ये पडलेलं आहे. की देह अशक्त आहे, आत्मा उत्सुक असला तरी देह मात्र अशक्त आहे. माणसाने सतत त्याची जाणीव ठेवायची की मला खूप काही चांगलं करावंसं वाटतं, पण शेवटी मला त्यासाठी शरीराचा वापर करायचा असतो आणि हा देह दुबळा आहे. ह्या देहाला देखील अध्यात्माच्या साधनेमध्ये सामावून घ्यायचं असतं.
हा देह अध्यात्माच्या साधनेमध्ये सामावून घ्यायचा असेल तर त्याला एक शिस्त लावावी लागते. ख्रिस्त सभेने ती शिस्त प्रायश्चित्त काळात आपल्याला लावलेली आहे उपवासाच्या माध्यमातून. जेव्हा हा देह उपवास करतो तेव्हा आत्मा उल्लसित होत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील 40 दिवस आणि 40 रात्री उपवास केला. त्यानंतर सैतानाने त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु शास्त्र वाचनाच्या आधारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या सर्व मोहांवरती विजय मिळवला. संत लूक आपल्याला सांगतो की मग सैतान त्याला पुन्हा संधी मिळेपर्यंत सोडून गेला. आता गेतशेमाने बागेमध्ये पुन्हा एकदा तो सैतान टपकलेला, परंतु ह्या शरीराच्या दुर्बळतेवरती मात करता यावी म्हणून साक्षात स्वर्गातून प्रभू येशू ख्रिस्ताला शक्ती पुरविण्यात आलेली आहे. दुसरा टप्पा आहे की प्रमुख याजकासमोर प्रभू येशू ख्रिस्ताची चौकशी. ह्या ठिकाणी जे आरोप करण्यात आलेले आहेत ते धार्मिक स्वरूपाचे आहेत. हा मंदिर मोडा मी 3 दिवसात उभारून दाखवतो अशा प्रकारचा दावा करत आहे, किंवा हा स्वतःला देवाचा पुत्र म्हणवतो. प्रमुख याजकाने तसा प्रश्न त्याला विचारल्यानंतर येशूने अगदी निर्भीडपणे उत्तर दिलं की होय, मी परात्पराचा पुत्र आहे आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला मेघांवर आरूढ होताना आणि येत असताना पाहाल. ह्याचा अर्थ असा आहे की दुःख कितीही तीव्र असलं तरी माणसाने स्वतःची आत्मप्रतिमा कधीच विसरायची नसते, की आपण परमेश्वराचं लेकरू आहोत. ह्या दुःखाच्या काळात देखील परमेश्वर आपल्याला सहाय्य करू शकतो, हे माणसाने कधीच विसरायचं नसतं. तिसऱ्या टप्प्यामध्ये पिलातासमोर येशूची चौकशी होते. तिथे त्याच्यावरती केले जाणारे आरोप राजकीय स्वरूपाचे आहेत, की हा कैसराला कर देण्यापासून लोकांना रोखत आहे, किंवा हा स्वतःला यहुद्यांचा राजा म्हणत आहे. पिलाताने त्याला तसा प्रश्न विचारला की तू यहुद्यांचा राजा आहेस का? आणि येशूने किती सुंदर उत्तर दिलं की मी यहुद्यांचा राजा आहे हे खरं आहे, परंतु माझं राज्य ह्या जगातलं नाही. म्हणजे दुःख सहन करत असताना आपण ह्या जगातले नाहीत, आपण स्वर्गातले आहोत. परत आपल्याला स्वर्गात परतायचं आहे. ह्याचा विसर माणसाने कधी पडू द्यायचा नसतो. आणि चौथ्या टप्प्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या खांद्यावर क्रूस देऊन त्याला काल्वारी टेकडीवरती नेलं जातं. त्या ठिकाणी त्याला क्रूसावरती खेळलं जातं. हा जो संपूर्ण प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाशी एकरूप व्हायचं. सिस्टर लिनी शिजा ह्या एका सिस्टरांनी एक सुंदर अशी क्रूसाच्या वाटेची भक्ती लिहिलेली आहे. त्यामध्ये निसर्गातील वेगवेगळे घटक ह्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाशी कसे एकरूप झाले ते आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. की जेव्हा पिलाताने येशूचा न्याय केला तेव्हा न्यायासन बोलू लागला. येशूने खांद्यावर क्रूस घेतला तेव्हा तो क्रूस बोलू लागला. येशू जमिनीवर पडला तेव्हा भूमी बोलू लागली. येशूची आई त्याला भेटली तेव्हा त्या दोघांचे डोळे बोलू लागले. सायमन सिरेनिकाराने येशूला मदत केली, त्यावेळेला देखील सायमन सिरेनिकाराच्या वतीने निसर्ग बोलू लागला. वेरोनिकाने येशूचा चेहरा पुसला तेव्हा रुमाल बोलू लागला. प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा क्रूसाखाली पडला तेव्हा दगड धोंडे बोलू लागले. यरुशलेमच्या स्त्रिया येशूसाठी शोक करत होत्या, त्यावेळेला जेरुसलेमचे रस्ते बोलू लागले. प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्यांदा क्रूसाखाली पडला तेव्हा धूळ माती बोलू लागली. येशूची वस्त्रे त्याच्या अंगावरून काढली गेली तेव्हा त्याचा अंगरखा बोलू लागला. येशूला क्रूसावरती खेळण्यात आलं तेव्हा खिळे बोलू लागले. येशूने क्रूसावरती प्राण सोडला
तेव्हा काल्वरी पर्वत बोलू लागला. येशूला पवित्र मरियेच्या हाती देण्यात आलं तेव्हा तिची वेंग बोलू लागली. येशूला थडग्यात ठेवण्यात आलं तेव्हा ते थडगं बोलू लागलं. आणि अशा प्रकारे संपूर्ण सृष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाशी एकरूप झाली. आपण देखील ह्या पवित्र आठवड्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाशी एकरूप होऊया. कारण दुःख आणि वेदना कधीच वांस नसतात. त्यांच्यावरतीच सार्वकालिक जीवनाची फुले उमलत असतात. ह्या भावनेने, विजयी मुद्रेने प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनात सहभागी होऊया.